एव्हरीबडी. खूप दिवसांनी गावी आलो आहे पावसाळ्यात, आणि गावाला छोटंसं झाडं लावण्याचा आज प्रोग्राम हाती घेतला आहे. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी बघा हा एक गुलाब लावला आहे, हा दुसरा गुलाब लावला आहे, आणि ऑलरेडी आमच्याकडे हे 3 वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत. एक वेगळ्याच रंगाचं आमच्याकडे अबोली पण आहे, मस्तपैकी तगर आहे मोठी झालेली. हा अनंत आत्ता पावसात खूप बहरला होता बघा. आतमध्ये छोटंसं फूल पण आलेलं दिसेल तुम्हाला. खूप अनंत बहरलेला होता आमच्याकडे आतमध्ये. मस्तपैकी एक छान अशी ही लाल जास्वंद आहे, खूप बहरते, खूप फुलं येतात हिलासुद्धा. हे सुरणाचं झाड आहे, 2 सुरणं आहेत आतमध्ये आलेली. तिथे खाली सगळे छोटा मोगरा आहे. तिकडे पण एक शेवग्याचं छोटं झाड आहे. एक छोटी काळी स्ट्रॉबेरी टाईप येतं, त्याचं फळ आहे तिथे आलेलं. नंतर असंच इकडे या, हा एक पेरू लावणार आहोत, कलम आणलं पेरूचं बघा. त्याचं फूल काढून ठेवलं आहे याच्यामध्ये छानपैकी बघा. आणि आता थोड्या वेळाने आम्ही इथे काय कलमला आणलं आहे, पेरूचं कलम लावणार आहोत. आणि अशीच बघा माठाचे भाजे लावलेत. गणपतीत खूप छान लागते वालाच्या डाळीमध्ये, डाळिंब्यांमध्ये वगैरे हे भाजे खूप छान लागतात. हे सुरण आलं आहे आणखीन एक. पॉज कर त्यांना बोलून घेऊ स्टार्ट. आणि हे इथे एक सुरण आहे अजून. हे बघा आणखी इथे पण एक सुरण आहे. आम्हाला दिवाळीचं जवळपास 7-8 सुरण मिळतील. इथे अजून एक मोठं सुरण आहे. आणि हे बघा आमच्याकडे सीताफळं आली आहेत. हे बघा किती सीताफळं आले छानपैकी. तिथे पण एक वर आहे. हे सीताफळाचं छान एक झाड झालं आहे. इकडे आमच्याकडे ही तगर आहे, छोटीशी आमची तुळस आहे. आंब्याचं एक आहे, बाटली आंबा आहे. हा खूप छान गोड आहे आणि खूप रसाळ आंबा आहे बाटली आंबा. नारळाचं पण आता एक छोटं सिंगापुरी नारळ लावलेलं आहे, ते सुरू झालं आहे आता, त्या वर्षी यायला लागलं आहे. इकडे केळीची छोटी छोटी झाडं उगवली आहेत. केळीचं बन आहे. आत्ताच एक केळीचा फळ झाला होता मध्ये. आम्ही आता ती केळ मोडली आहे, पण आता नवीन केळी आहेत आमच्याकडे. इकडे मस्त कडुनिंबाचं झाड, पिंपळाचं झाड मोठंच्या मोठं वाढलं आहे, की जे ऑक्सिजन खूप छान देतं, निसर्गाचं वरदान आहे असं झाड आहे. इकडे बेल आहे आम्ही लावलेला. तिकडे मागे शमी पण आहेत. परत सुरणाची झाडं आहेत तिथे मागच्या साईडला. आमच्याकडे अजून पेरू आहे त्या साईडला. नारळ लावलेले आहेत, अशी झाडं आहेत. आणि इकडे आता तुम्हाला आणखीन दाखवते. आम्ही आता थोड्या वेळाने इथे पारिजातक आपण म्हणतो किंवा प्राजक्त म्हणतो, छान छोटीशी फुलं येतात त्याला, तोही लावून ठेवणार आहोत. बघू आला तर आला छानपैकी. कढीपत्त्याचं झाड आणलं यावर्षी लावायला. इथे अनंताचं झाड आहे, हे पण खूप फुलतं दिवाळीमध्ये, पूर्ण पांढरं सफेद होतं, एवढी झाडं येतात. हे आमचं अजून एक नारळाचं मोठं झाड झालं आहे, पुढच्या 1-2 वर्षात हे बाजेल. आणि ते बघा ते चिकूचं झाड आहे, ते छोटेसे चिकू पण लागलेत त्याला, ते छानपैकी चिकू लागलेले आहेत. आणि पलीकडे आमचं तळं आहे. त्या तळ्यामध्ये आम्ही छानपैकी काही मासे सोडलेत. आमचा कलमी आंबा, हक्काचा आंबा, मस्त हापूस आंबे येतात त्याच्यावरती. इकडे आणखीन एक आमचं नारळ बघा आता काही दिवसांनी बाजणार आहे. मागच्या साईडला 3 नारळ आहेत अजून. ही आमची तळं आहे. तळ्यामध्ये आम्ही कटले मासे सोडले त्यावर्षी. जिताडा यावर्षी सोडला नाही आहे, कटला मासा सोडला आहे. तळं आता जरा भरत आलं आहे, त्याचं आता काम करतील. ते काहीतरी बगला लावणार आहेत म्हणतात, म्हणजे जेणेकरून पाणी बाहेर जाईल आणि मच्छी आतच राहील, असं काही करणार आहेत. आणि इकडे बघा नारळ बघा आमचा, खूप नारळ आहेत. गणपतीत आम्हाला नारळ मिळतील आणखीन. ओके, एक फणसाचं झाड इथे आलं आहे छोटंसं. आणि अशी आमची बाग आहे. अजून आता हे सगळं साफसफाई करणार आहेत. आता येथील माणसं. साफसफाई झाली की इथे आणखीन काही झाडं लावणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही बी टाकलं आहे थोडं, दुधी टाकला आहे, भेंडी टाकले आहेत. बघू आमच्या पश्चात पाठीमागं नसू आम्ही आता काही 1-2 महिने, गणपतीत येऊ, पण त्यावेळेला कदाचित छान झाडं झालेली असतील.
तर आम्हाला त्याचं भेंडी मिळेल, थोडीफार दुधी मिळतील. आणि हा आमचा शेवगा पण खूप इकडे आहे, शेवग्याची झाडं आहेत. ही चिंच झाली आहे, चिंचेलासुद्धा मस्त चिंच येते. अशी आमची छोटीशी आम्ही बाग केली आहे. नसतो आम्ही जास्त इथे, वर्षभरातनं 2-4 वेळाच येतो, पण थोडंफार छान आपली नर्सरी राहावी, आपलं छोटंसं घराच्या अवतीभोवती झाडं लावावी, त्याचा आम्ही प्रयत्न करतो. तिथे एक ना मिरचीचं झाड पण छोटंसं आलं आहे, ते उकड. लिंबाचं झाड आहे, मिरचीचं झाड नाही, लिंबाचं झाड आलं आहे ते. मी छोटीशी बाग, एक छोटीशी झाडं लावून ठेवले थोडीशी, की एक मजा म्हणून. काही आपल्याला मिळालं खायला, म्हणजे आता आपल्या घरचा चिकू खायला मिळेल, आपल्या घरचा पेरू खायला मिळेल. आंबे तर आम्ही आता खूप खाल्ले, नारळ तर आम्ही खूप खाल्ले, सीताफळ खाल्लं आहे. पण खूप मजा येते, छान येतं, एन्जॉय करतो. इथे आलो की एखाद दिवशी येतो, पण मस्त एन्जॉय करून जातो. आणि माझी बच्चे कंपनी पण खूप छान एन्जॉय करतात. ह्याला तर गावची जाम आवड आहे, त्यामुळे गावाला मस्त येऊन एन्जॉय करतो. मित्रांमध्ये पाण्यात उड्या मारतो. त्याला तळ्यात पोहायला जायचं आहे, पण सध्या मी बंदी केली आहे. पहिलंच सुरुवात आहे आणि खूप खोल तळं आहे आमचं, त्यामुळे बंदी केलेली आहे. त्यामुळे जरा नाराज आहे, बट ठीक आहे, इट्स ओके, एन्जॉय करतो आहे. आम्ही लगेच आज दुपारी निघणार आहोत, उद्या शाळा आहे आमची, त्यामुळे थोडा नाराज आहे की आपण अजून एखाद दिवशी राहूया का म्हणून. पण असं आमचं छोटंसं हे घर आहे आणि प्रयत्न करतो ते सांभाळून ठेवायचं. वाडवडिलांची संपत्ती आहे, ती संपत्ती कशी सांभाळून ठेवता येईल याचा प्रयत्न आम्ही छोटासा करतो. थँक्यू. आत्ता आम्ही इथेच थांबतो.